एका व्यक्तीनं आईच्या बाबतीत एक शब्द वापरला. त्या व्यक्तीचं नाव आहे अरुण. अरुण अरुण आणि गरुड विंता नावाच्या स्त्रीचे पुत्र आहेत. ह्या 13 जणी महर्षी कश्यपांच्या पत्न्या होत्या. पुराणात ऐकलं असेल तुम्ही. कश्यपाला पत्न्या 13 होत्या. त्याच्यापैकी कद्रू ही सापांची आई होती. विनता ही पक्ष्यांची आई होती. पंढरपुरातला विटेवरच्या मालकाचं दास्य तो का शिकारतात तुकोबरा याचा मुद्दा सांगतोय. या विनतेने महर्षी कश्यपांचे चरण धरले आणि आपल्या पती परमेश्वरांना प्रार्थना केली, स्वामी मला 2 अपत्य असे व्हावे, मला 2 पुत्र असे व्हावे, मला 2 लेकरं असे व्हावे, त्यांचा त्रिलोक्यात झेंडा लागावा. कसा पुत्र झाला पाहिजे? पुत्र क्या बात है. असला गुंड पुत्र झाला पाहिजे. टाटरीन वायरच वारणारा नाही. सरडाजी आहा कसला गुंड की त्रिभुवनानं त्याचं नाव उचललं पाहिजे. प्रकाशरावजी बीडकर त्रिभुवनात नाव उंचलं पाहिजे. असले पुत्र वकील साहेब. आज सरकारी वकील आहेत. पुढं काय बोलायचं? चुकलं फाकलं तर लगेच फाईन आपली. विडाला विडाला आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज. वा वा वा. गावाचंच नाव आहे तुमचं तर. हा काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती लगेच म्हणले माया मामाचं गाव आहे. पाहाय का? हो ना. मी नाव गेलो गेलो वड्याला. हे असं असतं बघा. पहा काम. आमचे वैजनाथ महाराज गोड कीर्तनकार आहेत आणि एका मोठ्या परंपरेतलं रत्न. नामनिष्ठ रामकृष्ण नामाची धारणा या परिसराला शिकवली. अशी वैकुंठवासी नामनिष्ठ जे श्रीराम बाबा त्यांचे नातू सुद्धा आदरणीय पुरुषोत्तम महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. बरीच काही असतील वारकरी, क्षमा असावी. मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विडाला 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 म्हणे मला असा पुत्र झाला पाहिजे. पक्षीना असल्यामुळं 2 अंडे दिले. लक्ष्मी हे तुला 2 अंडे. साऊंड सिस्टीम छान आहे. जरासा बेस कमी करा, इको कमी करा, कडक करा. देव चांगलं करीन तुमचं. ह्या शिखरापेक्षा उंच नेन देव तुम्हाला. वाढवा गिरगावकराचा आवाज जरासा. म्हणे मला 2 पुत्र पाहिजे. 2 अंडे देऊन टाकले आणि सांगितलं लक्ष्मी एवढ्या एवढ्या टायमाला या अंड्याला छेद द्यायचा. जन्मोजन्मी तुझा दास पंढरपुरातल्या मालकाचं दास्यत्व का करायचं? दिले ते अंडे पण अल्पसंतुष्टपणा होता थोडासा. काय होतं जुन्या लोकांचं मत आहे, शिजूस्तर दम आहे पण निऊस्तर दम नाही. जीभ भाजली तरी भात मधात टाकायचला जळण न जीभ सुमळ्या. दमन खात जाय जरसं निवू दे. अशी एक जुनी मत आहे. तसं मालकाने इतक्या पवित्र अंतकरणाने तपश्चर्या केलेला मालक होता. ते का गुटखा खाणारे, का तंबाखू खाणारे, का बिड्या वाढणारा मालक होता. असला थोडा मालक आहे. कश्यप म्हणजे सामान्य गोष्ट म्हणावं लागेल का? विश्वाची निर्मिती ज्याच्यापासने. कश्यपाला दिती आणि आदिती नावाच्या 2 पत्न्या होत्या. एकीला देव झाले आणि एकीला राक्षस झाले. सामान्य असेल ती व्यक्ती. विला तांबरा वेली झाल्या वेकीला. काष्टाला नावाच्या स्त्रीला झाडं झाले. विंता नावाच्या स्त्रीला पक्षी झाले. कद्रू नावाच्या स्त्रीला सर्प झाले. अशा नाना प्रकारच्या विश्वातली सर्व सृष्टी ज्या 13 बायकांपासून झाली. आशांचा पती कश्यप महाराज. सामान्य असतील का ते? आणि त्यांनी प्रसादात दिलेली ती अंड होती. फोडा अमक्या वेळाला. पण अल्प स्वभाव
एक कांड ठरलेल्या वेळेला फोडलं, त्याच्यातून पूर्ण शरीराचे गरुड जन्माला आले. पंढरपुरातल्या मालकाचा दास का, याच्यावर बोलतोय वाक्य नीट ऐका. आणि हे कांड कमी कालात फोडलं, त्याच्यात अरुणाचा जन्म झाला. दोन्ही लेकर किती विद्वान सांगू. एका मुलानं पंढरपुरातल्या मालकाला भगवान विष्णू परमात्म्याला पाठीवर घेतलं, त्याचं नाव गरुड. सामान्य येते लेकरू, सामान्य सामान्य. आमचा एक पाहुणा होता, आता रिटायर झाला, मंत्र्याच्या गाडीवर होता, सरकारी ड्रायव्हर, मंत्र्याच्या गाडीवर. तो ते बोलूच देत नव्हता, मी मंत्र्याच्या गाडीवर, मी मंत्र्याच्या गाडीवर, मी मंत्र्याच्या गाडीवर. त्याला म्हणलं बेटा मला काय इतकं तू सांगू नको, मला काय चोंभाळायचा नाद नाही कोणाला. मी त्याला चोंभाळीत असतो ज्याच्यात फार मोठी ताकद आहे. मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, महाराज असो, कोणी असो, व्यापारी असो, कोणी असो, यायला बटणं दाबून ज्या दिवशी मारायचं त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापाला ज्यानं पाठीवर घेतलं ते किती मोठा असेल याचा तर विचार केला पाहिजे. किती मोठा असेल ते, किती मोठा. राहू दे म्हणलं बाबा, तुही ड्युटी गेली, आता तुला कोणी विचारित नाही रिबिन कापायला, पण आता तुला त्या ताफ्यात येऊ देतात का. आणि तू ज्याचा ड्रायव्हर होता ते पडलं ना, हा ते बसला आता बायकोपाशी शिरा खात. आणि काय खरं तू कशाला वजन सांगायला आणि कशाला बोलायला तू गिरगाव. ते म्हण तुम्ही असंच बोलतात. मी म्हणलं लोकायत बोलू जाऊ नको, बैठकीत तरी बोलू जाय. आणि काय यांचं वर्णन करा. विश्वाचा मालक आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहील याहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला पाठीवर घेतलंय. आणि एक कोण सांगू तुम्हाला राजे हो, आपल्या लाईटचं जर बिल नाही भरलं तर MSCBचा हेल्पर येतो आणि मीटरचं कनेक्शन कट करतो. आहे का नाही असं शारदाजी, होतंय का नाही असं. कट करतो बाबाजी, लाईनमॅन येतो आणि ते मीटरचं कनेक्शन कट करतो. आपण म्हणतो बापू हे 2,000 घे पण जोड बरं. तो चांद पाशा असतोय, ते कनेक्शन कट करणारा कोणी चांद भाषा, रफिक भाई, अहमद खान. अय भाई ये ले भाई ये 4,000 ले, आप बच्ची की शादी है थोड़े दिन में. असं मला हिंदी येत नाही पण चला तस काय घे ना वा, मा पोराचा वाढदिवस आहे बापा, मग हे 4,000 घे. चांद पाशाच्या पाया पडा. आणि ज्यानं आयुष्यभर आपल्याला बिल मागितलं नाही, किती भडवी लोक येतो, किती हरामखोर लोक येतो, किती नालायक लोक येतो, त्याला बिल द्यायचं काम नाही. प्रातान्विनियोगो भास्करो तेजो कांती यत पार निर्जायते हृदयस्तो नामने भास्कराधी नमो नमा. सूर्यनारायणा तुम्हाला नमस्कार इतकं म्हणायला काय लाज वाटते राजू आपल्याला. आयुष्यभर ज्यानं बिल घेतलं नाही राजे हो, आयुष्यभर बिल घेतलं नाही, त्याच्या प्रकाशाची ताकद सांगू तुम्हाला. विश्वातल्या कुठल्याही जीवसृष्टीची वाढ सूर्याच्या प्रकाशाशी होत नाही, सूर्याच्या प्रकाशाशी होत नाही. तुम्हाला एक गुरुजी होते, आम्हाला देशपांडे सर होते चारठणला. जनार्दन विद्यालयाला शिकलो मी 7वी पर्यंत, पुढं नाही शिकलो. जर जाऊ द्या, काय आता काय मला अडचण नाही आणली देवाने. पण जे पोरं शिकायले ते मग नका पाहू, माया नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. तुम्ही शिका, तुम्हाला बस स्टँडला फुटाने इकावं लागते, मग ऐकतांत शिका. शिक्षण वाघिणीचं दूध हे राजे हो. या इंटरनेट जगामध्ये जगायचं असेल तर अभ्यास अत्यंत गरजेचा आहे, नाही तर नालायक माणसं तुम्हाला चुरगाळून जातील. विद्वत्ता फार गरजेची, शिका शिका शिका. तो गुरुजी सांगायचे मुलांनो, वृक्षाची वाढ सूर्याच्या प्रकाशाशिवाय होत नाही. मग त्यांनी आम्हाला प्रयोग सांगितला एक, तुम्ही 15 दिवस एक झाड हॉलमध्ये लावा. हॉलला सोन्याचा मुलामध्याला वकील साहेब सोन्याचा पत्रा ठोकला हॉलला आणि मध्यभागी झाड लावलं. 7-8 दिवसानं झाड वाकलं. कोणीकडे वाकलं माहिती आहे? जिकडं खिडकी आहे तिकडं वाकलं. खिडकीतून प्रकाश येतो का त्या दिशेला झाड वाकत होतं. याचा अर्थ आहे हे वृक्ष सुद्धा प्रकाशाशिवाय वाढत नाही. परवाल मागच्या 3 महिन्यापूर्वी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरनं इथून जर सरकतं काढ इतकं कशात तरी टाकलं, म्हणले तुम्हाला एक अडचण आहे. म्हणलं कोणती अडचण? मरतो काय गिरगावकर? नाही म्हणले मरत गिरत नाही, गोळ्या गिळ्या काय नाही. ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी सकाळी 1.5 घंटा उन्हाल बस जा, बनेन काढून
गच्चीवर बस जा, बनेन शर्ट काढून उन्हात बस जा, लुंगी लावून, पाय शेकले पाहिजे उन्हानं. मी म्हणलं साहेब आता ते डबल तपासा बरं. मी 17 दिवसाच्या नंतर गेलो, म्हणले तुमचा रोग गायब झाला. कशाने गेला? सूर्याच्या प्रकाशाने गेला. काय ताकद आहे हो त्याच्या प्रकाशात, काय ताकद आहे राजे हो. आपण त्याला हात जोडत नाहीत, किती मूर्खपणाचं टोक आहे. आणि त्या सूर्याचा प्रकाश जगाला देण्याची ताकद कोणात आहे? सूर्यात नाही राजे हो. ज्याच्यात ताकद आहे त्याला अरुण म्हणतात. म्हणून सकाळच्या काकड्यात शंकरबुवा अरुणोदय झाला म्हणतात. उठा अरुणोदय प्रकाश पाठांतरे मार. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला. हो, चौघडा वाजत होता. कशाचा? काकडा आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन. ही सगळी पूजा सामुग्री आधी घेऊन सुरवर आधी करून सगळे जण तिथे येतात. कधी? अरुणोदय झाल्याच्या नंतर. उठा सूर्योदय प्रकाश झाला, पुरावाच नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला. अगोदर अरुणाचा प्रकाश आणि मग सूर्याची किरण येत असतात. जगाला प्रकाश द्यायची ताकद या अरुणात आहे. आणि तो अरुण नावाचा मुलगा एके दिवशी, तो मुलगा जन्माला काही ठराविक दिवसाच्या अगोदर जन्माला आणला. म्हणून पाय अर्धे होते वकील साहेब आणि पंख सुद्धा अर्धे होते. राग आला आणि रागाच्या भरात एक चुकून शब्द आईसाठी गेला. माझी माय, तो चूक केल्यामुळे दादाचं शरीर पूर्ण झालं ग, पण माझ्यासाठी तू चूक केल्यामुळं माझं शरीर अर्धच झालं. माय, तुला एके दिवशी सवतीचे भांडे घासावं लागतील. द्यायला नव्हता पाहिजे शाप असा माईला, पण गेला अरुणाच्या तोंडातून शाप. नंतर पश्चाताप झाला. पण करता काय राजो, एखादी चूक झाली झाली झाली, शाप पडला. कालांतरानं अरुणाच्या लक्षात आलं आपण आईच्या बाबतीत चुकून बोललो, करावं काय. अथांग प्रयत्न केले, वाटेल त्या साधना केल्या, पण शाप संपत नव्हता. अरुणाला एका व्यक्तीनं सांगितलं तीर्थयात्रा करा. सगळ्या तीर्थयात्रा केल्या. वाराणसी गया, पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या, सगळे तीर्थ पाहिले. 349 गंगेचं स्नान केलं. हो, नेपाळ नावामध्ये गंडकी नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे, तिथं गेले. वंग देशामध्ये चर्मनवती नावाची गंगा आहे, त्या वंग देशाचा राजा भारतातला 1 नंबरचा सिंह होता. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. महाभारतात 4 सिंह, त्याच्यातला 1 नंबरचा सिंह कर्ण होते. भीष्माचार्याला सुद्धा 1 नंबर नाही, कर्णाला 1 नंबर होता. कारण कर्ण सगळ्या गोष्टीत परिपूर्ण होता. कर्णासारखा सुखाचा संसार कोणाचा झाला नाही. कर्णासारखी सात्विक आणि सदाचारी बायको
पंढरपुरातल्या मालकाला भेटली नाही, काशीतल्या मालकाला भेटली नाही. या दोघी बी एकदा मालकावर रागावल्या होत्या. दोघी पण एकदा काशीतल्या मालकीन सुद्धा रागवल्या, पार्वती आई साहेब रागवल्या आणि मालकाची परीक्षा पाहण्यासाठी भिल्लिनीचं रूप घेतलं होतं. भिल्लिनीच्या पाठी लागे पंचानन ग, भिल्लनीच्या पाठी लागे पंचानन ग. केली 4 वेळेला चूक. पंढरपुरातल्या मालकीन तर वैकुंठातून खाली आल्या, राधेचं त्याचं जमन गेलं, खाली आल्या, चुका केल्या महाराज, पण जीवनात रस्वदीर्घा इतकी चूक संसारात केली नाही. अशी वृषाली नावाची कर्णाची पत्नी होती. वंग देशाचा राजा होता. चर्मनवती नावाची गंगा, तिथे 14 दिवस स्नान केलं. चर्मनवती स्नानो तर्पणो अरुणो भयजायिता अधिष्ठितम मखेशोयम घ्रतेषु संचन जायते. हे नाना प्रकारचे यज्ञ केले तिथं, पण पाप संपलं नाही. 7 समुद्राचं स्नान केलं, पाप संपलं नाही. एका व्यक्तीने सांगितलं, गरुडजी, जम्बूद्वीपात पंढरपूर नावाचं गाव आहे. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठू पाटील आणि त्या जम्बूद्वीपात जा, तिथल्या चंद्रभागेचं स्नान करा, तुमचं पाप संपल. अरुणानं सांगितलं, एवढे तीर्थ पाहिले, त्या तीर्थात काय असेल? तर त्या व्यक्तीला विचारलं, कसं जाऊ? वारकरी होऊन जावं लागल तुला. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, वारकऱ्याच्या वेशात जावं लागेल. आणि मग सूर्यनारायणाला सांगितलं, हे प्रकाश देवता, जन्मोजन्मी तुझा दास, का मालकाचं दास्यत्व मागितलं तुकोबाराने, याचा पुरावा देतो तुम्हाला. आणि भगवान सूर्यनारायणाला सांगितलं, प्रभो, आतापर्यंत मी तुमचा रथ हाकलाय, एक दिवस पड केली नाही, आणि तुम्हाला आदला मागितला नाही. आदला, कवडी, दमडी, खडका, लाल पै, डबल पैसा, हे जुने पैसे आहेत. साधे 4 मागितले नाही देवा तुम्हाला. आता एकच देऊन टाका, मला पंढरपूरची वारी करायची, मला तुमच्या आशीर्वादानं माणूस करा. तथास्तु. माणूस केलं, पण लंगड झालं. कारण अरुणाचं शरीर कसं होतं? पाय अर्धे आणि पंख अर्धे होते. म्हणायला पाहिजे होतं ना की मला पूर्ण शरीराचा माणूस करा. तोंडातून शब्द पडला, अर्धावट शरीर झालं, हात तुटके आणि पाय तुटके, ओळख्यासारखं शरीर झालं. सांगितलं, अरे अरुणा, आधी म्हणला असताच पूर्ण शरीर, मला वाटलं तुम्ही देताल प्रभू. नाही रे, तोंडातून शब्द पडला, झाला तू आता वारी करणार आहे. कशी करशील रे वारी? तुला पाय नाहीत. लोटांगण घेत जाईल. वाशिमला एक महात्मा होऊन गेले लोटांगणी बाबा म्हणून, त्यांच्या अंगाचे सगळे कातडे जात होते, इतके पंढरपूरला लोटांगण घेत जात होते ते. मग तसे आमच्या अरुणानं लोटांगण घालीत निघाला. जन्मोजन्मी तुझा दास सांगतो. एका तीर्थावर आले, तिथल्या तीर्थानं अरुणाकडे पाहिलं. कोण आपण? मी भगवान सूर्यनारायणाचा सारथी अरुण आहे. मानवी शरीर कशा करता घेतलं? विटेवरच्या मालकाची वारी करायलो. लोटांगण घेत चाललो. पांढरं शुभ्र धुळीनं माखलेलं शरीर तीर्थ उद्भवलं आणि त्या तीर्थानं स्वतः स्नान घातलं. दया आली त्या तीर्थाला. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता अरुण चाललाय. का त्या तीर्थानं अरुणाला स्नान घातली? त्या तीर्थातलं पाप संपत नव्हतं. ते तीर्थ लोहदंड नावाच्या तीर्थात आंघोळीला गेलं. ते लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या समोर आहे. त्या तीर्थानं स्नान केलं आणि त्या तीर्थाचं पाप संपल्यामुळं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला ते तीर्थ स्वतः आंघोळ घालीत होतं. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. माझे भगवान शिवशंकर सांगतात ऋषीमुनींना, इतकी त्या तीर्थाची ताकद आहे. पुढे चालत होते. एके दिवशी त्या तीर्थ उद्भवलं आणि गरुडाला आवाज दिला, गरुडा, तुला वाटतंय तुला काही? अरे तुझा भाऊ वारकरी होऊन पंढरपूरची वारी करतोय, अंगाची कातडे गेलीत, त्याला हातपाय नाही, लोटांगण घालीत जातोय, तुला मदत करता येत नाही. तीर्थाचं ऐकिलं, काही देवदेवतेचं ऐकिलं, आवाज गोड, आणि स्वतः गरुड आपल्या भावापाशी गेले. अरुणा,
थांब बाळा. लोटांगण घेता घेता थांबले. डोळे भरून आपल्या भावाला पाहिलं. दादा आलास? आलो. पण प्रणाम तुला दादा, मोठा भाऊ आहेस तू, तुला प्रणाम. गरुडाने सांगितलं, अरुणा, आईला चुकीचा शब्द बोलला, या शापातून मुक्त होण्यासाठी तू पंढरपूरची वारी करतोस. तुझं अंग लालबुन झालंय, खडे काटे घासू घासू तुझ्या अंगावरचे कातडे गेले. अरुणा, तुला मदत करतो, तू माझ्या पाठीवर बस. काय अरुणाचा विवेक असेल. अरुणानं गरुडाला सांगितलं, दादा, अरे विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो तुझ्या पाठीवर बसलाय. हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे तो तुझ्या पाठीवर बसला. आता तुझ्या पाठीला कोणाचा स्पर्श होऊ देऊ नकोस. तुझ्या पाठीला जगाच्या मालकाचा स्पर्श झालाय, विटेवरच्या मालकाचा स्पर्श झालाय, आणि दोन लोकांचा स्पर्श झाला. शिवजींचा स्पर्श कसा सांगू. तुम्ही पंढरपूरला महापूजा करायला जा आणि महापूजा करून विटेवरच्या मालकाची टाळू चाफायला पाहिजे. शिंदे गुरुजी ती टाळू चाफल्याच्या नंतर भगवान शंकराची पिंड विटेवरच्या मालकाच्या टाळूवर आहे. म्हणजे विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर शंकर आहेत आणि ते विटेवरचे मालक गरुडाच्या पाठीवर बसतेत. म्हणजे पाठीवर कोण लोक बसले. भगवान शिवजी बसले आणि विटेवरचे मालक बसले. गरुडा दादा, अरे तुझ्या पाठीवर विश्वाचे दोन मालक बसलेत. भगवान शिवजी बसलेत, विटेवरचे मालक बसले. आता या पाठीला कोणाचा स्पर्श होऊ देऊ नकोस रे. नकोय. ये गरुडा, बाळा तुझा त्रास बघू नकोस माझ्याकडं. फक्त मोठा भाऊ या नात्यानं मला आशीर्वाद दे, माझ्या अंगात बळ दे, मला लोटांगण घालीत 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 तिथपर्यंत जाण्याची ताकद दे. देवाचा निरोप आला. गरुड कामा करता गेले. गरुडाच्या पाठीवर भगवान बसले. त्याच प्रांतातून जात होते. जाता जाता गरुडाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. विटेवरच्या मालकानं भगवान शिवजीने विचारलं, गरुड रडतोस का. देवा, तुमच्या भेटी करता जे खालून वारकरी चाललाय ते मा भाऊ आहे, माझा भाऊ येतो. अरुण आहे. भगवान शिवजीनं खुनेलं, प्रभू बघा, बघू आपण उद्याला. तिथी निवडली आणि त्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला. काही वेळेला सूर्याच्या प्रकाशामध्ये जगाचा मालक तिथं प्रगट झाला. याच्या मागचा विषय आहे का. गरुडाने एके दिवशी काय केलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडक ऊन तापलेलं आणि गरुड अरुणाच्या वरून चालत होता, पंखाची सावली धरत होता. तर भगवान सूर्यनारायण रागवले, गरुडा काय करायला तू. म्हणला, अरुणावर सावली धरायलो. त्या जागेला तापून चापून बघ, ती जागा गरम आहे का थंड आहे. तर भगवान सूर्यनारायण कृपा करत होते. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता जाणाऱ्या अरुणाला जमिनीचे चटके लागू नये म्हणून आत्मानंद बाबाजी तितकी जागा गरम होऊ देत नव्हता, सूर्य गरम होऊ देत नव्हता. इतकी वारकऱ्यावर निष्ठा होती, इतकी निष्ठा वारकऱ्यावर. चला आठ म्हणले, तुझ्या पंखाची सावली देऊ नकोस. विटेवरचे मालक आले. अरुणाचं मांडीवर डोकं घेतलं, पितांबरानं तोंड पुसलं. इथपर्यंत आलास बाळा, माझ्या दर्शनाकरता. आता तू पुढे जाऊ नकोस, इथंच थांब. त्या गावाचं नाव होतं लहुळ. लहुळ नावाचं गाव. अरुण हृदयाशी धरला. विटेवरच्या मालकाने वाख आणला, अरुणा माझ्याकरता किती प्रयत्न करतोस रे दर्शनाकरता. आईसाठी एक चुकीचा शब्द बोललो प्रभू, त्या शब्दातून मुक्त होण्यासाठी तुमची वारी करतोय. पाप कधीच संपलंय. तू ज्या दिवशी पंढरपूरचा रस्ता धरला त्या दिवशी तुझ्या आईला शब्द वाईट बोललास, त्याचं पाप कधीच संपलं. असं एकही तीर्थ नाही ते पाप संपवायची ताकद. ती फक्त पंढरपूरचा रस्ता आहे, फक्त पंढरपूरचा रस्ता आहे. आणि हृदयाशी धरलं. अरुणाने प्राण सोडला. ते कुर्मदास होते, त्यांचं नाव होतं कुर्मदास. आणि तिथं समाधी दिली. दृष्टांत संपला. माझे तुकोबराय म्हणतात, भक्तासाठी इतका खाली येतो म्हणून मला त्याचा दास व्हायचंय गुरुजी. हे भावी माझी आस, हे भावी माझी आस, हे
लवंगाच्या पण शाहीच्या पानाला आवाज चांगला द्या, देव तुमचं चांगलं करीन. त्याच्या माग माग मलाही जरा सगळ्या आहे का नाही. हे बा शेजाऱ्याला नुकती आल्यावर आपल्याला पात्र तर येईल ना, राहते पुढच्याच बोर हो. अरे महेश आहे का नाही. याच्याकरता दास्य तो शिकार. कोणाचं दास्य करायला रिकामा नाही तो. तो भक्ताचं दास्य करतो आणि म्हणून तुकोबाराय म्हणले मला त्याचा दास व्हायचा. एका चारवाक नावाचा नालायक होता. चारवाक कोणाला म्हणतात माहितीये का? भडवे आपल्या जन्माला येतात हरामखोर, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत मोठं होते विकासजी, आपल्या सोबत खातेत बाबाजी आणि आपले वरखंडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. एका चारवाकाने प्रश्न केला, विटेवरच्या मालकाने चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण का केलं? तेव्हा देवाचं दास्यत्व करण्यासाठी लायकी लागते. लायकी. कोण्या नोकराला ठेवता तुम्ही कामावर? इमानदार. हे प्रकाशराव, ते बी प्रकाशराव, हे विकासजी, हो सरडाजी. कोण्या नोकराला ठेवता कामावर? इमानदारीनं. तुम्ही बाजूला गेल्यावर तुमचे बंडला हाणणाऱ्याला ठेवता का? येडाय का पंढरपुरातला मालक वकील साहेब कोणाला बी दास्यत्व द्यायला? त्याचा दास होण्यासाठी बी लायकी लागते. आणि तो बी कोणाचंही दास्यत्व करत नाही, त्याची पण लायकी लागते. मुद्दा सांगतो का दास व्हायचं. 27 दिवस विटेवरच्या मालकाने बाळंते धुतले. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. दास्यत्व केलं. बाळा त्याचा वास किती घाणेरडा असतोय. जिनं बाळांत पण केलंय तिला विचारा. याच्या पलीकडे जो वैद्यकीय क्षेत्रातला गायनिक आहे, म्हणजे प्रसूती तज्ञ, डिलिव्हरी तज्ञ, बाळंतपणाचा डिलिव्हरी करणारा जो डॉक्टर आहे, त्याला विचारा बाळ जन्माला आल्यावर किती घाण असती, काय परिस्थिती असती. माझ्या लहानपणी आमच्या गावाला करपरा नावाची नदी आहे, मसुबाचा डोह म्हणते, आणि तिथं खडक आहे. ज्या घरची बाई बाळंतीन झाली त्या घरचं धुणं मसुबाच्या खालच्या उताराला धुत होते. त्या बाईनं खाली धुणं धुवायला नेलं की समजायचं यांची इथं बाळातीने, नाही तर बायका बोट मोडीत होत्या, इथं धुणं धुवाली माय. त्या दगडाला चिटकत होती का ती घाण? नदीचं पाणी होतं ते, पण धुत नाहीत बायका. कोण? आपल्या विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याचे हात किती पवित्र असतील. आणि त्यानं 27 दिवस बाळांती धुतले. त्याचे 2 मुद्दे सांगतो तुम्हाला. भगवंत दासाचा दास होतो एक, आणि भक्त सुद्धा किती गोड असावा याचे 2 पुरावे. ती गरज नव्हती सांगायची, पण सांगतोय तुम्हाला, कारण यांनी संसारात नीट वागावं. कारण विश्वातलं सर्वात मोठं नाविन्य काय असेल त्या देशाची स्त्री आहे. माझ्या वारकरी संप्रदायाने इतकी मोठी प्रसन्न मनानं दखल घेतली तुमची. राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. कारण माझ्या माईंनो, बाप हा 25% मुलाला सानिध्य करू शकतो, पण 75% मुलगा माईच्या हातात असतो. म्हणून तिची संस्काराचे सूत्र गोड असावा उद्या, कारण उद्या जन्माला येणारे भविष्यातले या भारताचे तारे घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीते. म्हणून तिनं चुका करता कामा नये. अहो, दास झाला विटेवरचा मालक, उगा होत नाही दास. का त्या विटेवरच्या मालकाचे दास झाले तुकोबाराय? ह्या दोन्ही गोष्टी ऐका तुम्ही आत्ताच्या कडव्यात. आणि पुन्हा एक मुद्दा मांडतो आणि आपल्या वेळेत सोडू. मी तुम्हाला त्रास देणार नाही, मलाही सकाळी दूर जायचं. पुन्हा बैल किती महागडे असावं, पण आपला बांध आला की आऊत आखड पाहिजे माणसानं. पुढचा मारीन ना आपल्याला त्याच्या केळीत गेल्यावर. गंज जमीन चांगली वापसावर आहे, पण त्याच्या केळीत कशाला घालायचं? आपण वेळेत केलं पाहिजे. चोखोबाच्या वडिलांचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. फार निष्ठावंत पंढरपुरातल्या मालकाची वारकरी होते रानोबा. महिन्याची वारकरी होते. कुळशूद्राचं होतं. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. बरे काही पुरावे सापडतील, पण पुढे सरकतो. थकला महात्मा. मंडळी जात राहिली. चोखोबारायने आपल्या वडिलांची सेवा केली.
राजे हो, जो आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची सोय करतो का, त्या लोकांकडे दोन लोकांची दृष्टी असते. माझ्या विटेवरच्या मालकाची आणि माझ्या काशीतल्या मालकाची त्यांच्याकडे दृष्टी असते. हो, सासू सासऱ्याला नीट स्वयंपाक देत नाही आणि महादेवाला गुंडी गुंडी पाणी घालायली, तिला बघायला इतका येडा आहे का महादेव? गोळ्या संपल्यात का देवायच्या? हा, सासू सासऱ्याला पोळी गरम देत नाही, सासऱ्याला गरम पोळी देत नाही आणि पहाट उजळलं की डोसक्यावर घागर घेऊन महादेवाला घालायली. हा, भिताड अंगावर पडन तू, या भिताड जेसीबीनं उकरून काढावं लागन तुला. जित्या देवायला इकडे तिकडे फिरवायला लागली आणि मी महादेवाला माणसाला मधात जाऊ देईन. हो, कोणकानी सांगितलं यायला तर बाबा बाबा तेव्हापासून मला पण ती बाई म्हणली, ए होय बाहेर. अरे म्हणलं गिरगाव करेन मी. होय बाहेर, होय मंदिर कोरडं हो द्या ना. हे आपल्याकडे काय नाही, एकदा घंटा बांधली ना बास बास ती सुरूच वाजत राहते. मग मांजराला बांधली काय, कुत्र्याला बांधली काय. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. नीतिशास्त्रामध्ये, पुराण नक्षत्रामध्ये, वेद प्रणालीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात. उद्या गिरगावकरांना 2-3 गोष्टी सांगायच्या, बसला तुम्ही दळीत. जिवंत देवांची उपासना करा. माझ्यासोबत एक पोरग कधी मध्ये फिरत होतं, पंढरनाथ बुवा. मला नंतर कळालं ते मायबापाला नीट बोलत नाही. म्हणलं गाडीतून उतरतो यामुळं मी गाडी उलथन. तू मायबापाला नीट बोलत नाहीस भडव्या, आणि तू आमच्या गाडीत बसायला मै पिशू घेऊ नको. मै हात चांगले येतं, उतर खाली, तू उतर. हो, जो मुलगा आई वडिलांची सेवा करीत नाही, वैजनाथ बुवा तशा नालायकाला जवळ येऊ द्यायचं नाही. त्याचं पाप आपल्याला फेडावं लागते. आई वडिलांसारखा देव दुसरा कुठलाच नाही. तुका मन माये बापे औषी देवाचे आई वडील प्रत्यक्ष देवाचे रूप. वडील थकले, आंघोळ घालायचे चोखवर, स्नान घालायचे वडिलांना. शेवटच्या टप्प्यात स्वतः जेव घालत होते, हात हालत होते, जेव घालायचे. एक दिवस इतके थकले, इतके थकले, इतके थकले, इतके थकले की स्वतः काहीच करता येत नव्हतं. आणि एके दिवशी थोडंसं जेवण झालं. नको म्हणत होते, चोखा नको रे, आज आदेश आलाय मालकाचा, तू खाऊ नकोस. बाबा खा ना. इतक्या दिवस मी लाकडं फोडले, गरम भाकरी कोणीच दिली नाही, शेळ्या देत होते, आज गरम भाकरी दिली. रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी चोखोबारायला सांगितलं, बाळा माझ्या वडिलांची पिढी गेली, माझी पिढी गेली, तुझी अर्धी पिढी गेली, पण आतापर्यंत कोण्याच बाईनं लाकडं फोड्यावर गरम भाकरी दिली नाही. आज तुला दिली कशी? मग तीच इच्छा आहे बाबा, याच्यातली चत करतो मी, गरम खाणं. नकोय रे, खाऊ घातली. इतकी श्रद्धा वडिलावर. 4-2 दिवस निघून गेले. एके दिवशी दुपारची वेळ आहे. विटेवरचा मालक दास होतोय, पण उगा दास होत नाही बरं का, दास होतोय म्हणून त्या देवाचा दास व्हायचंय. कोण? शेंदरी हेंदरी कोण पूजी, ह्या देवाचा दास नाही व्हायचा, नाही दाचा. ज्या देवाला बोकड्या लागतो त्या देवाचा दास तुम्ही कशाला व्हाता? एक बाई भेटली. म्हणलं बाई लेकरू गोंडस आहे. हो हो, पिराला बोकड्या कापल्यावर झालं. मी म्हणलं बाई तुझ्या मालकाला कापला असतं तर 5 झाले असते. आडवा कापायचा असता तू हा मालक. हो, कमरापासून खाली माणसाने खाल्ला असता आणि वरून बायानं खाल्ला असता. तू बोकड्या काऊन कापला? गरीब शिळीचं पोरग हिवराचा पाला खाणार. आणि लय तुझ्यात हिंमत होती तर चिता कापायला पाहिजे होता, वाघ कापायला पाहिजे होता, सिंह कापायला पाहिजे होता. शेपुडीचं पोट्ट कापलं गरीबाचं. आणि असा देव कोणता आहे बोकड्या खाल्ल्यावर तुला नातू द्यालाय? हा, मला दाखव तरी ते देव. जो बोकड्या खातो ते देव. आणि बोकड्याला अक्कल आहे का? जन्माला आलेला बोकड्या 3ऱ्या दिवशी त्याला बहीण कळत नाही. एकायताजा सुते शुभयम एकाम स्त्रीत्वाम पुरुषार्थ भयेताम
कामाम वरुतान बसतायाम त्रिदिनत्रय जायते. इतकी मस्तळलेली अवलाद बोकड्याची, एका शेळीला एक पाठ आणि बोकड्या झाला तर 2 रात्र संपल्याच्या नंतर 3री रात्र पहाच्या अगोदर त्याच्या अंगात काम उत्पन्न होतो. अशा बोकड्याला कापल्यावर पूर होत असते. तो हे तुमच्या थुतराईचे चौदे पूर्ण करण्यासाठी नाटक येतं. हो, ह्या नालायकाच्या जिभीची चोचले पूर्ण करण्यासाठी नाटक आहेत. देवायला बदनाम केले वकील साहेब, बदनाम केले. हे लोक, एक जण म्हणला साहेबाचं वर्णन करू लागलो माझ्यापाशी. एक जण, आमचे साहेब कीर्तनात येतात बरं का, आमचे साहेब काय सांगायचं तुम्हाला राजे हो, भागवताच्या आरतीला जातात बरं का, आमचे साहेब कोणी गोरगरीब मेला की त्याला खांदा देतात बरं का, आणि आमचे साहेब त्या ठिकाणी पिराला कंदुरी असल्या लिंबन कांदे खिशात घेऊन जातात बरं का. तुला आणतो या साहेबाला पैठणच्या तळ्यात टाकाव भडव्या. विठाला विठाला मांस खाता हाऊस. असा पुरावा दिला की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. कोटीची नोट ही लाखाची आणि हजाराची नाही, कोटीची नोट. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? का आनंद? कारण वक्ता बोलत असताना पोषक प्रमाण दिलं की असा धर्म सिद्धांत आहे की वक्ता सरळ रस्त्यानं चाललाय, याची ती पोच पावती आहे. नाही तर अभंग नदीला, कडवतळ्याला, हो भजने बस स्टँडला, पकवादे जिंतूरला, माईकवाला तिकडच, आणि मग श्रोते तर मग काय विषयच नाही, त्याला विषयच नाही. हो, प्रमाण आलं पाहिजे, प्रमाण. त्याचं नाव वारकरी. गोड. दुपारच्या वेळेला धोत्र भरलं, बाथरूम झाली. वाढवा जरासा आवाज, करा करा. बाथरूम झाली दुपारी, आवाज दिला, चोखा जी बाबा बाळा एकदा आंघोळ घालावं लागते. घातली ना बाबा सकाळी आंघोळ तुम्हाला? हे बाळा, काविटेवरच्या मालकाचा दासा, तुकोबर आहे का म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास? कशा करता म्हणतात याचा पुरावा आहे का? उदाहरण क्रमांक 2. बाळा तुला काय सांगू रे, अपमान केला रे शरीरानं आज, अपमान केला शरीरानं. उभ्या आयुष्यात कधी असा अपमान झाला नाही, आज अपमान केला, कंबर भरली माझी. ठीक आहे बाबा. मुलगा होता तो, वडिलांना उचललं. ज्या वेळेला चोखोबरायला रानोबा नावाच्या वारकऱ्याला आपल्या मुलानं चोखोबानं असं हातावर धरलं का, त्यावेळेला सूर्य टसटस रडत होता. याला म्हणायचं सेवक, याला म्हणायचं सेवक. आणि दगडावर नेलं, बोरीचं झाड होतं, तिथं दगड होता. कशाच्या बाथरूम होत्या आता? परवाला 53 कोटीचा बंगला पाहिला मी एका माणसाचा. 53 कोटीचा. 9 कोटी 28 लाखाचं सागवान होतं त्याच्या घराला. ते काय मा सासरा नाही, मा साडू नाही. असंच कीर्तनाला गेलो, त्याचे तर घर पाहिलं. 23 फूट उंचीचे दरवाजे. छताची उंची किती असेल मला? घरात किल्ला. हो, घरात किल्ला. परवाला घर पाहिलं नाही, 7-8 दिवस झाले असतील ते घर पाहिलं. सुजा होता ना रे तू? हो. पहिल्या बाथरूम माझ्या लहानपणी तुराट्याच्या केलेल्या, पळाट्याच्या केलेल्या, पानगावताच्या केलेल्या साध्या बाथरूम होत्या. डोक्याला लावायला तरी काय होतं जुन्या बायकायला, ते वारुळाची माती. बाप्पा त्या बाथरूम मध्ये पाहिलं तर मी म्हणलं आपण काय काय अंगाला लावा. मी म्हणलं काहीच लावायचं नाही, चुकीचं अंगाला लावलं तर अंग सुजून याचं, त्याच्यामुळं लावूच नको बाळ्या. आणि बटन दाबलं तर इतकं कडक पाणी आलं की त्याच्यात गार कुठून घ्यावं कळलंच नाही. मी टावेलचा कोपरा बुडीला आणि अंग पुसलं बाहेर आलं. झाली का आंघोळ? म्हणले झाली.
हा आमच्यावर घेतल्यावर इतकी खसखस पिकती होय तुमची, इतका येडगळे होय बाळू. हा 3825 गाव महाराष्ट्रातले फिरले, त्यानं बांधला असन 53 कोटीचं घर असतील त्याच्याकडे पैसे, पण मी इतका येडपट आहे का, मला बाथरूमच्या तुट्या कळणत का. आमच्यावर घेतली की तुमची बी खसखस पिकती राव. बोलायचं असतं येरी चलत राहते. ते बी बुवा कशाला कोणाला घरात येऊ देईन, वार करायलाच येऊ दिलं. ताकद किती वार करेनची. म्हणून आमच्या लोकांनी नीट वागलं पाहिजे. मला असं वाटतंय ज्या घरची बाईची तिची चप्पल पाहायला भेटत नाही ती आम्हाला भाताव तूप वाढीती हो. इतकं संप्रदायावर प्रेम लोक करते. आमच्या लोकांनी नीट राहिलं पाहिजे. विठाला विठाला सात्विक सदाचारी वृत्ती ठेवली पाहिजे. असो सूर्य रडत होता. वडिलांना खांदा धरला एका हातानं आणि एका हातानं पाण्याचं गाडगं हातात घेतलं. पण धुवा कसं आता कंबर. एका हातानं शरीर धरलंय, एका हातात पाण्याचं मडकं आहे. धोत्र सोडायचं कोणी, कंबर धुवायचं कोणी. धुवा आप्पाजी, कोण धुवायची कंबर. 10 मिनिटाच्या नंतर पाहत होती बायको आपल्या मालकावर संकट आहे. हळूच कोण जवळ गेल्या आणि बांगड्या माग सरकिल्या. तिला होत्या बांगड्या घालीत होती बांगड्या. तिनं अशा बांगड्या मागे सरकिल्या. कशा करता, आपल्या बांगड्याचा आवाज सासऱ्यानं ऐकू नये. उद्या ते म्हणतील कोण आले, पाठीमागून उभी होती. बांगड्या घातल्या पाहिजे. असा बांगड्या. आमचे मित्र म्हणले महाराज माझी बायको ऐकच ना. मी म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. तू हे ऐकन ना आमची काना हाणतू काय तू. बांगड्या घातल्या पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये बांगड्या आहेत, 2 तरी घातल्या पाहिजे. घालावं बांगड्या. बांगड्या अशा मागं सरकिल्या. जवळ आहे. मालक एक काम करू, मी तुमच्या बाबांची कंबर धू. नको म्हणते. सोयरा माझे बाबा तुझे सासरे आहेत आणि सासऱ्याचं उघडं शरीर सुनानं पाहू नये. सासऱ्याची कंबर धुवायचा अधिकार सुनात आहे, पण नाही धुतली तरी चालते. तू शेवटी सुनेस. पण एक काम करा ना मालक, एका हातानं तुम्ही तुमच्या बाबाला धरले, एका हातानं तुमच्या हातात पाणी आहे. मग कमरेचं धोतर कोण सोडणार, कंबर कोण धुणार, हे तुम्हाला 2 हातानं कसं करता येणार. मग एक काम कर सोयरा, एका हातानं माझ्या बाबाचा खांदा धर आणि एका हातानं तू डोळे झाकून पाणी टाक. डोळे झाकून एका हातानं पाणी टाक. मी बाबांचे धोत्र सोडीन आणि कंबर धुईन. तिनं सांगितलं नाही मालक, एक विनंती करते. माझे आईवडील तर वारलेत, तुमची आई वारली, तुमचे बाबा जिवंत आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या बाबाला कंबर धूपर्यंत सासरा समजित नाही, स्वतःचा बाप समजिते. तुमच्या बाबाला मी माझा सासरा समजणार नाही, मी स्वतःचा पिता समजिते. आयुष्यभरात हळदीच्या अंगाने आले तसं तुम्हाला काहीच मागितलं नाही मालक. एकच भीक मागते, मला सासऱ्याची कंबर धुवून द्या. वकील साहेब, पोरानं खांदा धरला, पोरानं पाणी टाकलं, सुनेनं धोत्र सोडलं आणि सासऱ्याची कंबर धुतली. धोत्र नेसवलं, पाठीमागून होत्या. चोखोबाऱ्याने उचललं, बाजेवर ठेवलं. विद्वान महात्मा होते, विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत वारकरी होते. योग असा आला, दुसऱ्या दिवशी सकाळी आवाज दिला, चोखा जी आज दुपारी जायचंय मला. माध्यानी सूर्य आल्याच्या नंतर मला जायचंय रे. दक्षिणेच्या राजाचं मला आज आमंत्रण आहे चोखा, मला जायचंय. एक विनंती करू चोखा, माझ्या बाजेपाशी तू भजन करीत बस रे, मला आज जायचंय. काय लोक असतील हो. म्हाताऱ्याचा अधिकार सांगू राजू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाने स्वतः चोखलेला आंब्याचा प्रसाद, अर्धा आंबा चोखला आणि अर्धा रानोबा नावाच्या हातात टाकला होता, वारकऱ्याच्या हातात. हे तुला आंबा.
आणि तो आंबा घरी जाऊन पत्नीला दिला. प्रसादानं लेकरं होत नाहीत, लेकरं लग्न झाल्यावरच होत असतात, पण प्रसादातली लेकरं सात्विक होत असतात. मी म्हणत नाही 900 कन्या पुत्र होती, माझ्या मालकांचं वाक्य. लेकरं लग्न झाल्यावर होतात, पण आशीर्वादातली लेकरं सात्विक जन्माला येत असतात, सदाचारी जन्माला येत असतात, पुण्यवान जन्माला येत असतात, पावन जन्माला येत असतात. जन्मोजन्मी तुझा दास का, याच्यावर सांगतोय. आणि म्हणून त्या मुलाचं नाव चोखोबा ठेवलं होतं. म्हणून त्या मुलाचं नाव चोखोबा. चोखोबा जवळ बोलिलं, चोखा माध्यान्ही सूर्य आल्याच्या नंतर मला सगळ्या मालकांचा आज निरोप आहे, मला हे लोकातली यात्रा सोडायची. पण मला एक विचारायचं चोखा, माझी काल कंबर कोणी धुतली रे? कोणी कंबर धुतली? मी धुतली बाबा. डोळ्यातून पाणी आलं वकील साहेब. बाबा का रडता? चोखा आयुष्यभर पंढरपुरातल्या मालकाच्या वाऱ्या केल्या, सगळ्या नदीला गेल्या. का? खोटं बोलणारा पोरगा तू माझ्या पोटी जन्माला आलास, याच्याकरता माझं सगळं पुण्य मातीत गेलं. डोळे भरून आले आणि सांगितलं, बाबा तुम्हाला राग येईल याच्याकरता खोटं बोललो. अरे चोखा, शरीर जरी म्हातारं झालं असेल, पण विटेवरच्या मालकाचं भजन करून 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 माझं मन इतकं प्रसन्न आहे, माझी बुद्धी इतकी तल्लक आहे. मला कळालं रे कोण माझी कंबर धुतली. माझी कंबर धुताना मला बांगड्याचा आवाज आलता. विवेक काय असेल डोकं विचार कर, काय नाविन्य असेल त्या डोक्यात, काय शक्ती असेल त्या बुद्धीमध्ये. मला काकणाचा आवाज आला, बांगड्यांचा आवाज आला. ठीक आहे, कोणी धुतली कंबर? जिचा माझा आणि पाणीग्रहण जिच्याशी केलंय, माझा अंतरपट जिच्यातून सुटलाय, ती माझी पत्नी अगोदरच देवादारी गेली. आणि माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात मेव्हणा राजा नावाच्या गावात आहे, तिचं नाव निर्मळ आहे. ती इथपर्यंत कशी येईल रे? मी सोलापूर जिल्ह्यात आहे, ती बुलढाणा जिल्ह्यात आहे, इतक्या दुरून येईल कशी? माझी पत्नी तर देवाच्या दारी गेली. आणि पुरुषाची कंबर धुवायची 2 स्त्रियांना अत्यंत अत्यंत गोड मुभा आहे. बायकोनं मालकाचं शरीर धुणं काही वावगं नाही, आणि मुलीनं बापाचं शरीर धुणं याच्यात काही लाज मर्यादा शरम काय? बाप आहे शेवटी, तो त्यानं जन्म दिलाय, त्याच्या पिंडापासून हिचा जन्म झालाय. मग हिने बापाला उघडं पाहिलं काय? काय त्याच्यात एवढं वावगं आहे? बाबा एक सांगू, तुमची कंबर तुमच्या सुनबाईनं धुतली, सुनबाईनं धुतली तुमची कंबर. ठीक आहे, डोळे झाकले, डोळ्यानं नाही रडलं म्हातारं, अंतःकरण रडत होतं. चोखा सुनबाईची भेट करून देतो. आवाज दिला, सोयरा जी मालक जी. नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे काय ते एखादी? हात वरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी आमच्या गिरगावला. हा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो. येडा आहे महादेव तुमच्या हातचं पाणी घ्यायला? हा, येडे भगवान शिवजी. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते, नवऱ्यांच्या हाकर म्हणल्यावर सकाळीच प्यालता म्हणती. छत अंगावर पडन, छत छत छत. चुरा होशीन असं वांग दाबल्या आणि टमाटर दाबल्या आणि चुरा होशीन चुरा. सगळा नाटकी परमार्थ हो, सगळे नाटक नाटक. ते येडाय, त्याला कळत नाही. आजपासून इथल्या 50 बायकांनी 51 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. काय तुमचा तोटा होईन गिरगावकर भरून देईल. मालक म्हणायचं नवऱ्याला मालक. येड्यावानी राम आहे का काय रे? म्हातारा दर्शनाला गेलाय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणा गिळायला ही गुरख्याला बोलायला काय तू रे? हा, ही चुडसन तू या जिबीला झोपीत झोपीत ही चुडसन. वरून पाडा का ते वरून? नालायकपणाचं कळस असतो. तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईनं, पाया पडतो तुमच्या. तुम्ही चुका करायच्या नाही. का? तुम्ही केलेल्या चुका लेकराच्या डोक्यावर पडत असतात. सगळ्यात मोठं पाप आईचं असतं, आणि त्या पापाने लेकरं भ्रष्ट जन्माला येत असतात, भ्रष्ट. म्हणून तुम्ही चुका करायचं काम नाही.
फार मोठं नाविन्य. नाही तर तुम्ही म्हणता मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू का हवी. माझ्या भारताची संस्कृती टिकवायची ताकद तुमच्या हातात आहे माझ्या माईंनो. अहो रयतेचे राजे घडवले तुमच्यातल्या एका बाईनं, माझी जाऊ आईसाहेबांनी घडवले. माझ्या माईंनो धर्माचा मूर्तिमंत पुतळा महाराणा प्रताप घडवले, 9 महिने पोटात सांभाळले, तुमच्यातल्या एका बाईनं सांभाळले. माझ्या माईंनो तुमच्यातल्या एका बाईनं सांभाळले. याच्याकरता तुम्ही मोठ्या आहात माझ्या माईंनो, चुका करता कामा नये. असो सोयरा जी ये इकडं ये ये. चोखा मला उठून बसवतो, उठून बसिलं राणूबा नावाच्या वारकऱ्याला आणि हातानं खुनीलं, सुनबाई बसा पायथ्यावर. कशी बसन सासऱ्याच्या बाजावर. नकोय म्हणले मामांजी तुमच्या बाजावर नकोय, मी कशी बसू. ते त्या काळातली बाई होती हो, त्या काळातली. आदर करी जा माझ्या माईंनो, आदर करी जा. बा 1425 गडी होते प्रकाशराव, पण एवढ्या श्रीमंताची मुलगी तुकोबरायच्या संसारात एका लुगड्यावर राहिली, पण एकदाही दखल केली नाही. माझ्या मालकाची परिस्थिती नाजूक होती, मी संसार केला. एकदा सुद्धा दखल नाही, एकदा सुद्धा दखल. अहो एका दारातून चाललो, एकादशी होती, भैमुगाच्या शेंगा त्याची. म्हणले या महाराज फराळाला. मला बोलिलं ते गावरान भैमुग फकरू महाराज काय म्हणतात त्याला, पिस्तोल्या भैमुग. 2 सरळ सोले आणि एक असा वरी असतो, पिस्तोला आणि शेंगा असते ती. आरतीत आल्या असत्या ना त्या शेंगा, त्याला पिस्तोल्या भैमुग म्हणतात. गावरान भैमुग पाहिला, जुना गावरान, लाल चुरत शेंगादाणे अशी, ते खाण्यासाठी बी गोड लागते. आणि मग मी गेलो फराळाला. आता शेंगदाणे गावरान होते, फुकट खाल्ल्यावर वर्णन करावंच लागतं ना. यजमान तुम्हीच आहेत का, जाताना थांबा मात्र. आणि मी म्हणलं काय काकू काय शेंगा आहेत. हा माया माईनं दिल्या. म्हणजे माहेरातल्या भैमुगाच्या शेंगा आणल्या तर तिथं तिची माईच केली. मी गुळाचा खडा खाल्ला, शेंगा खाल्ल्या, पाणी पिलो, पुन्हा चहा प्याला आणि मग सांगितलं काकू तुमच्या माईनं फक्त शेंगात दिल्या, पण याच्या माईनं तुम्हाला हेव द्यालाय ना. याला जरासं चोंभाळणं त्याच्या माईला. तुझ्या माईनं शेंगात दिल्या, 9 तासाच्या नंतर त्या गावखरात जात्यात. किती वेळ पोटात राहते त्या. भाषा जरा कडक वाटायली माझी नाही का. तुम्ही खपक्या घाणानं नीट होत नाहीत तर सोनाराच्या मुचकुनीनं का होता नाच नीट. हा तुम्ही मला 1.5 महिना म्हणले संस्कृतात बोलायचं, तर इदन्न मम भयजास्वनी लांबर भासो भयर व्याप्तिरस्ततेवच यत्तीन मखाति सर्व सूत्रेषु भयजायते कलाभास कृतिम यत 95 अधिष्ठितं वैजापुर क्षेत्रेण ग्रामस्थो सर्ववतिनः सर्वजिता अखंडो नाम चिंतनो नामो भैर्मखेषु अन्नपूर्णास्ततेवच पूर्णविद्यायां सर्वशास्त्रो सन्मता यज्जायते पंचक्रोशी तत्रः नामदेवाधिष्ठितं सर्वजायते पूर्णा सर्वक्षेत्रेण भयस्थिता बालवृद्धान् भयजाये. काय करायला तुम्हाला गेलं सगळं त्या काढून. म्हणून या साध्या भाषेत बोलावं लागते. नाही म्हणलं बाई चोंबाळी जाय त्याला बी, त्याच्या माईनं तुला हेव द्यालाय. एकाय बाईने हेव नसता द्याला तर तुला संन्याशीने व्हावं लागलं असतं भगवी साडी नेसून. गेडवानी काय करते. कधी कधी घरच्यांचा आधार करी जा माझ्या माईनं. चला बस बाई. बसत नव्हती, डोळ्याला पाणी आलं सासऱ्याच्या. सोयरा बस माय, बस माय. सुनाल माय म्हणले बस माय, बस 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 माय बस. ठीक आहे बाई. माझी कंबर धुतलीस. हो मामांजी कंबर धुतली. आला दिसून बाईचा हात हातात घेतला, हाताला चोंभाळलं. कतकत 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 अंतकरण भरून आलं. बाई सासऱ्याची कंबर एक तर बायको धुवू शकते किंवा मुलगी धुवू शकते ग बाई. विश्वाच्या पाठीवर मी नशिबवान सासरा आहे ज्याची कंबर जगातला अशी एकमेव सून आहे. तू माझी कंबर धुतलीस, तू माझी कंबर धुतलीस बाई. बाई विटेवरचा मालक, काशीतला मालक तुझं कल्याण करील. हात खाली सोडून दिला आणि शेवटी आयुष्य संपत आलं त्यावेळेला आकाशाकडे मुद्रा केली आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाची मागणी केली. देवा देवा
आयुष्यभर तुझ्या वाऱ्या केल्यात रे, आवाज कडक, आयुष्यभर तुझ्या वाऱ्या केल्यात, आतापर्यंत काही मागितलं नाही रे. मेलेली जनावरं माय गावाच्या बाहेर नेऊन टाकली, रस्ते झाडे, लोकांच्या घरी अन्नदान असेल तर सरपण फोडे, त्या शिळ्या पात्या भाकरीवर, शिळ्या भातावर, ताकाच्या पाण्यावर जगलो रे देवा. काही मागितलं नाही, पण जाता जाता एक मागतोय. देवा, क्रांती केली माझ्या सुनानं, क्रांती. अरे जिनं सासऱ्याची कंबर धुवावी, जिनं सासऱ्याला बाप समजावा, अशी सून मला प्राप्त झाली. पण एक लक्षात ठेव देवा, जर आधा कदा योग आला तर माझ्या सुनबाईवर जर कधी प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर, तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर. प्राण सोडा वकील साहेब. आणि काय दखल घेतली पंढरपुरातल्या मालकानं. एका वारकऱ्यानं सांगितलेलं काम, एका वारकऱ्यानं सांगितलेलं काम, एका वारकऱ्याच्या बायकोचे बाळांते 27 दिवस धुतले. वारकऱ्यासाठी जगाचा मालक इतका खाली येतो, म्हणून पुन्हा पहिलं कडवं. दासाचा दास होतोय त्याचं दास्यत्व करायचे. बोलोबा महाराज वारीला निघाले. मुक्काम दर मुक्काम वारी चालत होती. घरातल्या सगळ्या लोकांनी विरोध केला, यावर्षी वारीला जाऊ नका. शरीर थकलं होतं. महाराज तारुण्यात काही काही गोष्टी केल्या पाहिजे. 35-40 वलांडली ना, 50-55 पर्यंत, फार काय झालं तर 50 पर्यंत, 40 ते 50 या 10 वर्षाच्या काळात परमार्थिक क्षेत्रातला आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, बालपण शिकण्यात गेला असेल, खेळण्यात गेला असेल, मधला काही टप्पा संसार जमवण्यात गेला असेल, पण त्या 10 वर्षाच्या काळात मला असं वाटतं प्रपंच करून पण थोडासा वेळ बाजूला काढून तीर्थयात्रा केल्या पाहिजे. 80-85 झाल्यावर ज्याच्या संघ गेला त्याची बेजारी. हो, त्या दिंडी का आणणाऱ्यानं कचून खाऊ घातलं, लक्झरीवाल्याला म्हणला थांबेव. 1.5 घंटा झालीच नाही आणि लक्झरी जंगलात थांबली, चोट्ट्यानं हाणली. याच्या एकट्याच्या नालायकपणा नाही धकत नाही, ते धकत नाही. एक ठराविक वय असतं काही काही गोष्टी करण्याच्या. त्या वेळात वाऱ्या केल्या पाहिजे. काशीला जा, रामेश्वरला जा,
आधी काय हे 12 ज्योतिर्लिंग पहा, औंढा नागनाथ बघा, पंढरपूर पहा, द्वारका पहा. माणसाचा अभिमान संपतो बाहेर फिरायला गेल्याच्या नंतर. बाहेर फिरायला गेल्यावर अभिमान संपतो. एका माणसाला घर होतं चांगलं, असं 100-200 खण जोडणी होती. त्यांना आपल्यासारखं घरच नाही. अख्ख्या पावसाळ्यात आपल्या घरात लग्न लागतंय, इतकं घर आपलं मोठं. त्याला मी वारीला नेलं तर 13,000 लोक एकाच वाड्यात बसले. मी म्हणलं तू वाडा आणि हे वाडा. काय बाबा हे आपलं काय दुखत हो. तेव्हापासून त्यानं बघत नाही केली. हो, त्याच्यामुळं फिरायला गेलं पाहिजे. हे काय होतं माहितीये का, खड्ड्यातल्या बेंडके आपल्याच घरात लय मोठं समजी त्या सुमळ्या बाहेर जाय ना. रावणाला ओव्हरटेक केलेले लोक आहेत. काय येडपटवाणी करतो, मी लय मोठा तो होता वाटकानाला पुरायचं नाही. तो ही श्रीमंती शेळीचं शेपूट, शेळीच्या शेपटीला पाठीवरली माशी आणता येते का? शेळीच्या शेपटीनं किती येणा दिल्यावर पाठीवरल्या माश्या उठत्या. माशी उठणं प्रतिष्ठा झाकणं तरी शेपटाड हलवायला लागली. मी लय मोठी चल तिकडं. त्याचा मोठा आला सुमळ्या जग पाय. याच्याकरता वाऱ्या केल्या पाहिजे माणसाने. बोलोबा महाराज अधिकारी होते, जाऊ नका म्हणत होते प्रत्येक गोष्टीचं. जरासं हाड फुटलंय तर उभं राहता येत नाही. अजून 10-5 वर्षाला काय शक्य, बसता बी येणार नाही. वयाची मर्यादा आहे, नियम आहे. बोलोबा महाराजांना सांगितलं तुम्ही जाऊ नका, घरीच बसा. नाही म्हणले. अख्खा आयुष्य वारी करायची. जाता जाता वारीत देह पडला तरी हरकत नाही. वारी नाही सोडायची. पंढरीचा वार करी, मला वारीच करायची. बघता बघता मुक्काम दरमुक्काम करीत निघाले. परिस्थिती नाजूक होती. आता जर वारी करायची असेल अडचण काहीच नाही. इथं बसलेल्या कोण्याही स्त्रीनं कोण्याही पुरुषानं म्हणावं मला पंढरपूरला जायला तिकिटाला पैसे नाहीत. त्यांना नुसतं हातवरी करून सांगा किती पैसे होते तिथं. एकानं 10,000 रुपये जर टाकले ना तर त्याच्या मरुस्तर वाऱ्याचं तिकीट होईल. इतका मालक उदार आहे. इतका उदार आहे. अहो देवासाठी काही संघजण आले. 3 जण. प्रकाशराव बीडकर 11,000ची पावती, विकास जयस्वाल 11,000ची पावती, प्रकाशरावजी आमचे वराडे 5,000ची पावती, लालाजी ये साल भी 11,000 की फार दो पर्ची. हो, ह्याच परिसरात तुमचं नामदेव फर्निचर आहे. गंजा लग्नवाल्याला इकायले तुम्ही 11,000 द्या, इथे चल द्या, होत राहील तुमचं विकाय. विठाला मला नका देऊ, मला मालक वरून आहे माहिती पाईप आहे असा. मी कीर्तनात सांगतो, युट्यूब चालू आहे 10-15, काय त्याला ताण घ्यायचा. पाईप दिला असा पंढरपुरातल्या मालकान मला नाही. देवा दिल का देत जा. परवा 5-6 राजकारणी होते, म्हणलं मला नका देत जाऊ, या रस्ता करा इतका, तुम्हाला मरुस्तर देव राजा करीन, तुम्हाला येल्डिंग करीन देव खुर्चीची, या गावाला रस्ता करा. हे गाव तुम्हाला मतदान हानीन डोळे झाकून ते केलं पाहिजे. मोठी माणसं आहेत, तुमचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे, होत राहतं चांगलं. एका ठिकाणावर आल्यावर थकले होते ते. थकले, गुडघे सुजली, पाय सुजली, हातपाय आखडून गेले. आणि संध्याकाळच्या वेळेला मारुतीरायाच्या मंदिरात वळकटी लांबवली, वाहत्या पाण्याला हातपाय धुतले, मारुतीरायाच्या समोर भजन केलं. आणि भजन केल्याच्या नंतर अंग टाकलं. देवा येई बा तू माय बापा, येई का तू माय बापा, पंढरीचा येई का तू माय बापा, पंढरीचा गा तू माय बाबा पंढरीचा
पंढरीनाथ बुवा, तुम्हाला आणि गुरुजीला मी मगाशी फोनवर आग्रह केला ते याच्याकरताच केला. तुमची भजन संध्या आहेत पण इतके बसणार नाहीत पुन्हा. त्याला वाटलं असं ना आमचं नंतर भजन बाळ्या आधी कोण बोलवायला. एक तर महाबी स्वार्थ आहे त्याच्यात, म्हणून विनंती केली. काय घोडा वाजवा. एक सांगू राजो, बा काही गोष्टीचा शिक्का उमटत असतो. माग गेल्या वर्षी काही 1-2 वर्षापूर्वी इथं कीर्तनाला होतो. भैरवी म्हणली, गेल्या वर्षीच का शंकर बुवा, ते आदरणीय वैकुंठवासी गान सम्राट सूर्यकांत गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र रमाकांत, मला वाटते ते आता मागच्या 1 महिन्यापूर्वी ते जात राहिले. राजे हो, आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भारत देशात युट्यूबवर त्यांची ती भैरवी गाजती. ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती श्रीमंती आहे. पंढरीनाथ बुवा, लोकांना मोठं होण्यासाठी कोटीनं खर्च करावा लागतो. आपल्याला मोठं करण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायनी कोणाला पक्वादाचा गुण दिला असेल, कोणाला गायनाचा गुण दिला असेल, कोणाला वक्तव्याचा गुण दिला असेल. काय कृपा आहे त्या मालकांची आपल्यावर, किती मोठी कृपा. इथं एक बसलेला व्यक्ती हजारो गिरगावकर अवताला झुपिला असे श्रीमंत लोक आहेत बसलेले, पण तरी अमूल्य वेळ खर्च करून आपल्या पुढे बसतेत. ही या काशीतल्या मालकाची, विटेवरच्या मालकाची कृपा आहे. मला वाटतंय तुमच्याकडे या भागातले आता काल परवा एक महाराज सुद्धा जात राहिले, असरुबा महाराज. भगवंताने त्यांना सुद्धा गोड असा अधिष्ठान देव, अशी माझ्या काशीतल्या मालकाच्या आणि विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. गेल्या वर्षी ज्यांची भैरवी झाली त्या गान सम्राट गायकवाड महाराजांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो, त्यांच्या संसाराला तिथून त्या पितृलोकातून आशीर्वाद मिळो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. अर्ध्यामध्ये थकले. देवा कसा येऊ रे तिकडं, आता कसं येता येईल मला तिकडं. आणि झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर त्या वारकऱ्याचे डोळे झोपीत रडत होते, झोपीत झोपीत रडत होते, झोपीत. वारकरी झोपी गेल्याच्या नंतर डोळे रडत होते. पाहला बाबाजी, 19 संन्याशापैकी तुमच्यातला एक संन्याशी श्रीमंत श्री मारुतीराय, त्या मारुतीरायाने झोपलेल्या वारकऱ्याचे डोळे रडलेले पाहिले. झोपलेल्या वारकऱ्याचे डोळे रडत होते. मारुतीराय मंदिरातनं बाहेर आले. वारकऱ्याला उठिलं नाही राजो. डोळ्याला विचारलं का रडतात, कशा करता रडतात. काय उत्तर दिलं डोळ्यांनी. मारुतीराय, आम्ही 2 डोळे या पवित्र वारकऱ्याच्या शरीराचा संग केला. या वारकऱ्याच्या शरीराचा संग आम्ही डोळ्याने केला, 2 डोळ्यांनी, म्हणून आम्हाला दर महिन्याला विटेवरचा मालक पाहायला भेटतोय. आम्ही इतके नशीबवान डोळे आहोत. पण आज आमचं नशीब मातीत गेलं. ह्या वारकऱ्याचं शरीर पडत आहे आणि आता शेवटचं विटेवरच्या मालकाचं दर्शन होत नाही, म्हणून आम्ही रडतो. याची दखल मंदिरातल्या मारुतीरायने घेतली. मारुतीराय कोण माहित आहेत? भगवान शिवशंकर. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. प्रत्यक्ष बाबाजी शिवशंकर. आणि पैठणच्या मालकांनी तर काय उपमा दिली. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. ज्यांचा अभंग आहे देहूतल्या मालकांचं. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. आम ते मारुतीराय विटेवरच्या मालकाला म्हणतात, भगवान जराशी दया येऊ द्या, देवा दया येऊ द्या. जीवनात दुःखानं रडलेले डोळे फार पाहिले, दुःखाश्रू. जीवनात आनंदाने रडलेले डोळे फार पाहिले, आनंदाश्रू. ऊस तोडणारणीचं पोरग
जिल्ह्यात पहिलं आलं. गुरुजींनी सत्कार केला. माय तुम्हाला साडी चोळी. बाई ती साडी घेताना हात चळचळ कापला आणि रडू लागली. तिला विचारलं, बाई का रडता? जिल्ह्यात पोरग पहिलं आलं, मी ऊस तोडायला जाते दादा, मग नाव किती मोठं केलं. रडू आले. अश्रू कोणते? आनंदाचे अश्रू. एक दुःखाचे अश्रू असतात, एक आनंदाचे अश्रू असतात. पण आनंदाचे पण दुःखाचे अश्रू, दोन्ही बी अश्रू जागृतीत येत असतात. झोपीत येतात, पण हे अश्रू झोपीत होते. काय नाविन्य असेल राजो. मारुतीरायानं सांगितलं, प्रभू तुमचं रूप पाहण्यासाठी झोपीत ज्याचे डोळे तरमळतेत त्याचं शरीर किती पवित्र असेल. देवा करा त्याच्यावर कृपा, करा त्याच्यावर कृपा. आणि मग विटेवरच्या मालकानं सांगितलं, मारुतीराय तुम्ही मदत करा. काय करता येत नाही मालकाला. मारुतीराय म्हणजे प्रत्यक्ष शंकर. सृष्टीतली ताकद ज्याच्या डोळ्यात. ज्यानं डोळा उघाड्याच्या नंतर पाऊस पडतो, ज्यानं डोळा उघाडाच नाही की सोयाबीन जागेवर वाळती, असं होऊ नये. पण त्याच्या डोळ्यात ताकद आहे. विश्वातलं निसर्गाचं सृष्टीचं चक्र त्या डोळ्यात आलतंय. काय करता येत नाही हो. मारुतीरायाला सांगितलं, तुम्ही प्रत्यक्ष शिवजी आहात, 11वे रुद्र आहात, मला एक मदत करा. तुमच्या पुढून वाहणारा जो वडा आहे का, तिचं चंद्रभागेत रूपांतर करा. सोड्या जाटा आणि दारातल्या वड्याची चंद्रभागा तयार केली. शिवजींना सांगितलं, शिवजी 7 कोटी गावाचं, 7 कोटी सोन्याचं घर, 7 कोटी सोन्याचं गाव, घराचं गाव तुम्हाला तुमच्या भक्ताला रावणाला देता येते. ह्या गावाचं पंढरपूर नाही करता येत का? लगेच त्रिशूळ फेरीला आणि सगळ्या गावाचं पंढरपूर तयार केलं. सकाळी वारकरी उठले. त्या वारकऱ्याचं नाव होतं बोलोबा महाराज. ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे वडील होते. बोलोबा महाराज, बोलोबा आंबिले वडील होते. जन्मोजन्मी तुझा दासा, शेवटचा पुरावा. टाइम संपला का शेळके बाबा? ते गेले वाटते कुठतरी. 11:07 झाले ना जयश्वर. हो ते कवर थांबते ना आता. 8 दिवस झालं उभ्याला उभे ते. योगाशाला अख्खं गाव पंढरपूर झालं. मारुतीच्या मंदिरात झोपलेला वारकरी सकाळी कुठं दिसतो माहिती? चंद्रभागेच्या वाळवंटात. उठल्याबरोबर पाहिलं तर दिंड्या पताकांचा भार नगर प्रदक्षिणा करायलेत, कोणी आंघोळी करायलेत, पताका खांद्यावर आहेत. सण 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 सण. आणि जेवढे माणसं आहेत तेवढे ओळखीचे वारकरी केले. कोणाला सांगितलं? यक्षादिगण गंधर्वायम चारणम विद्याधर लोकपालम दिक्पालादि चारुहासम परमहंसादि देवता सुरवरम भय व्याप्तियाम वैष्णव जनहितायचम यत स्वरूपेनाम नटायाम वैष्णवम जनहितायच. सगळ्यांना वारकरी केलं. उठले पटकन. तात्यासाहेब वारकरी, नानासाहेब वारकरी, अण्णासाहेब वारकरी, भाऊसाहेब वारकरी, जगन्नाथराव वारकरी, गोविंदराव वारकरी वगैरे वगैरे वारकरी. ओळखीचे लोक दिसायलेत. उठा बोलोबा महाराज, उठा उठा, करा अंघोळ पटकन. पण बोलोबा महाराजाच्या अंतःकरणात शंकेची खिचडी शिजत होती. रात्री मी मारुतीच्या मंदिरात झोपलेलो होतो आणि सकाळी पंढरपुरात कस काय? कसं शक्य आहे? मी कसा पंढरपुरात येईल? जन्मोजन्मी तुझा दासा, जन्मोजन्मी. तरी एक वेळ संपला, माफी मागतोय. एक चरित्र माझ्या नामदेवरायाचं मला घालायलाच पाहिजे होतं, कारण त्या प्रांतात कीर्तन करतोय. माझ्या नामदेवरायांना माफी मागतो. याच्यानंतर नुसते नामदेव सांगेल पुन्हा कधी कीर्तन असतं तर. हो डबल चालू येत. योगाशाला उठान वारकरी. एका वारकऱ्याला विचारलंय, पंढरपूर खरंच आहे का? ज्याला विचारलं ते कोण होऊन आलता माहितीये का? तो विटेवरचा मालकच वारकरी होऊन आलता. हो हेच पंढरपूर आहे. हे काय चंद्रभागा, हे वाळवंट आहे, हे पुंडलिकरायाचा कळस. त्याला काय करता येत नाही. एक बाई होती निष्ठेनं वारकरी यायची, समाबाई नाव होतं तिचं. हो
ध्रुपदाबाई समाबाई यांचं वर्णन आलं त्यांचं. ही दुसरी समिंद्री नाही, शेजारी उठायच्या आधीच शेण चोरी 3 सडा टाकी ती, आणि मग सडा झाला इस्तू लावला दुसऱ्याच्या शेणाला म्हणून मग सडा झाला. पहाटच चोरी ती चोर सोसायटीचे अध्यक्ष. अहो येडेवानी आमच्या दारात 2-3 फुलाचे झाड आहे. आम्ही उठायच्या आधीच शेपुड्या आणि वरबडून नेले बायानं. मग पूजा झाली, दगड टाकले तो देवाच्या अंगावर, दुसरे पाणी घालेले आणि तूच फुलं चोरायली, आणि मग पूजा झाली. काय द्वारका पूजा, काय मंजुळान, काय अंतिकेन, काय सावित्री, या असली कुठं पूजा. आमच्या इकडच्या बाया सांगतो, इकडच्या काय घेणे मला. आणि मग मी समाय ना. कोण झाली ती समा माहितीये? विटेवरची मालकीन. तर समाबाईला एक सांगितलं, समाबाई माझी एक शंका आहे, मला पंचांग पाहायचंय. पंचांग. मग मात्र समाबाईची तारांबळ उडाली. समा काय ती दुसरी समा होती का? ती विटेवरची समाबाई होती. आणि मालकाला सांगितलं, मालक बोलोबा महाराज लय हुशार आहेत, ते पंचांग पाहणारे ताची तीत कोणती? ते नवमीला येत होते पंढरपुरात. आणि आजची षष्टी सप्तमी, आणि षष्टी सप्तमीच्या दिवशी पंढरपूर कसं गवसन. तर पंढरपुरातल्या मालकाने पंचांगाला सांगितलं आणि सरस्वतीला आमंत्रित केलं, ब्रह्मकन्या सरस्वती. आणि तिला सांगितलं, माझी माय काही बी कर, पण आजची नवमी झाली पाहिजे. अहो अक्षरायला कळणं गेलो कोणाच्या अंगावर बसावं आणि कोणीकडे निघावून काय करावं, सुधरत ना अक्षरायला. अहो षष्टीची नवमी कशी करायची? अहो तिथी क्षय झाला, तिथी वृद्धी झाली तर एक फरक पडतो. 2 एकादशा, 2 षष्टी, 2 नवमी, 2 प्रतिपदा, पण 4 दिवसाचा फरक कसं शक्य आहे? भगवंतानं सांगितलं, अक्षरांनो लक्षात ठेवा, माझ्याशी गाठ भेटे होत, आजची नवमीच झाली पाहिजे. त्यानं 2दा दटीलं पंढरपुरातल्या मालकानं अक्षरायला. पंचांगाला 2दा काठी घेऊनच आणलं. कधी माहिती, एकदा कलियुगात आणि एकदा द्वापार युगात. द्वापार युगातला प्रसंग सांगायचा तुम्हाला, ऐकायचा ना? चल द्यायचं का पहाट लोक लाडगुरुजी येईपर्यंत? चल देव, लाकडं असले वाळलेली तर तुमचा काला झाल्यावर मला पाय त्याला पेटवा, आणि इथंच मागून एक मावा दगड लावा. उद्याच्या गावची येतात गाडी घेऊन मला उचलून न्यायला. नाही, असं नाही होणार. मी 19 वर्ष 4 महिने 18 दिवसात महाराष्ट्रात अजून कोणी म्हणायचं नाही गिरगावकर गैरहजर राहिलाय. या 2 मालकानं माझ्याकडनं ती चूक होत दिली नाही, होते नाही चूक, आणि करायची पण नाही, काही विषय नाही, गरज नाही त्याच्यावर. दुर्योधनाने दुष्ट लोक पाठिले आणि पांडवाला अज्ञातवासात पकडलं. अज्ञातवास म्हणजे त्याला नष्टचर्या म्हणतात, वरडे नष्टचर्या म्हणतात, नष्टचर्या. आणि याच्यात पकडलं, आणि मग अज्ञातवासात पकडल्यावर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पंचांगाला दटीले, भास्कराचं संक्रमण धरा. येतियाम संक्रमे पळबवन करणा अतिभयो व्याप्तिजन्य सर्व सूत्रेषु भास्करो तेजो दिवाकर सर्वस्थितम निशापती दिनपती यालाक्ष भयतितिम भेदायाम वृद्धी समश्वती कालायाम त्रयोदश गुणत्रयम यत पक्षायतनो. हो, 13 दिवसाचा पंधरवाडा केला. 13 दिवसाचा पंधरवाडा कोणासाठी? पांडवासाठी. आणि दुर्योधनाला सांगितलं, फुकण्याचं लाट झाले 12 महिने. काय चालत त्याच्या पुढे? 13 दिवसाचा पंधरवाडा. तेव्हा पंचांग आपतो आणलं. आणि आज पंचांगाला झटकिले, घुसा इकडची तिकडे अक्षर घुसा. केली नवमी. नाही तर एरवी मेळ बसला नाही. एरवी एकादशीचा मेळ सांगताना ठाकूरबाचे घोडे एकादशी सांगत होते. ठाकूरबाचे घोडे एकादशी सांगायचे. ते एकादशीच्या दिवशी वैरण खात नव्हते. पंढरपूरला चातुर्माशी नावाचे महाराज होते, त्यांचं कुत्रे एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. पंचांकर्त्याचा वाद घोड्याने मिटिला, पंचांकर्त्याचा वाद चातुर्माशी महाराजांच्या कुत्र्याने मिटिला. इतकं वारकऱ्याचं कुत्रं हुशार, इतकं वारकऱ्याचं घोडं हुशार. पण आज पंचांगाला दटीला नवमी झालीच पाहिजे. अक्षर एकूण एकावर चढले, झाली नवमी. पहा पंचांग. तरी बोलवा महाराजाचा विश्वास नाही, फेकून द्याय पंचांग. मग म्हणले
आज नवमी एका षष्टी एका क्षण ओळखायचं. जीवनभर माझ्या नावानं जिनं कुंकू लावले, ती मला वारीला जाताना पंचांग पाहून लाडू करून देत होती. शेवटचा मुद्दा ऐका आता. 5 मिनिटात माझ्या नामदेवरायाचे एक चरित्र सांगणारच आहे तुम्हाला. मला येतानाच प्रकाशराव म्हणले, नामदेव माझी लय निष्ठा आहे, नामदेवरायावर खूप निष्ठा आहे. मी सगळ्यात जास्त संत चरित्र सांगतो, म्हणून पंढरपुरातल्या मालकीनीनं मला याचं नाही कमी पडू दिली का. अडचणच नाही. जे भक्त चरित्र राहते प्रशंसती प्राणाही परवते. मला नाही दुसरं काय आवडत. इकडे हात घाला तिकडे हात घाला इचू निघत असतात संत चरित्र. त्याला जे आवडतं ते सांगायचं, म्हणून अडचणच नाही कशाची. त्यांच्या मंडळी पंचांग बघायच्या. काका मालक वारीला उद्या जाणार आहेत, उद्यापासून नवमी, द्वादशी किती दिवसाचा काल आहे. बाई यावर्षी एक तिथीची क्षय झालाय, इतक्या दिवसाला द्वादशी येते. बाई एक तिथी वृद्धी झाली, बरं वाढली, एक दिवस वाढला. बरोबर तितके लाडू करायचे. कशाचे लाडू? पोळी भाजायची सरळ शेत, ते घेऊन फलको, फलका आपलं पोळी, पांढरी पोळी ती भाजायची. त्या पुन्हा चुरगळा करायच्या, त्याच्यात गुळ चुरा करायचा आणि त्याच्यात तूप टाकायचं. आपल्याकडे त्याला मलिदा म्हणत होते. आणि पोळ्या अशा डाग पुडूस तर भाजायच्या. कैद्याला खाऊ घातल्यावानी नाही. एकूण भाजली आणि एकूण शेकली, टेकली काय शेकली काय, चल काय आणि निघ बाहेर. हो नदी दिसल तिथं वराड थांबू लागलं. आपले कार्यक्रम असेच. आपल्याला काय पत्रिका किती माणसं किती याचा मेळ नाही. भेटन त्याला या लग्नाला, भेटन त्याला या लग्नाला. वराड येतच राहिलं, वरण खातच राहिलं. वरण संपलं की पाणी टाकीतच राहिला, भोरकीचा पुडा सोडतच राहिला, वराड हानीतच राहिलं. नवमीला वराड निघलं आणि द्वादशीला घरी पोहोचलं. कॅनल दिसला की टेम्पो थांबायचा. ते काय राहतं का पोटात काय? असला स्वयंपाक असेल का ते. मस्त लाल छिट्टेयुक्त पोळ्या भाजलेल्या. सगळ्या बायकाला स्वयंपाक येत असतो का कुठं? तिला अन्नपूर्णेची कृपा लागत असते. आणि एखादीवर अन्नपूर्णेची कृपा जरी असेल तर उदारता नसेल. भजे नरम झाले आणि टाक म्हणल्यावर 2च टाकायली. म्हणलं डसू दे ना, हाताला इचू पडू दे बद बद खाली असं. हो ना, त्याला भूक लागली 2-2 टाकायली. आहे का नाही? येडेवानी नाही. पोळ्या सगळ्या बायकाला येत नसते. ते कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही घरचंच खाता, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला मेमरी कार्ड थोडं मोजका असेल. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे. तुम्ही काय घरचंच खाता राजू. पपेच माई जसं करीन तसं स्वाहा. आमच्या हिला फारच सुंदर येते. पुरण गावसायला का खाल्ला काड्या कोपऱ्यात पुरण आणि वररा काड्या कोपऱ्यात कणिक गेली तरी म्हणते हिला फारच छान येते. मनावंच लागते. कुठं खाईन. मोटर किती बी हाऊस पॉवरची असू द्या तरी दांडातला कचरा काढावाच लागतो, नाही तर ऊस कोरडा एरंडच भिजली. म्हणून ज्यानं जे घोड्यावर बसला का, जे घोड्यावर बसला का त्याला कुठं जरासं वाकावत लागत. वाकायची गरज यायला नाही. यायला घोड्याचा संबंध आला नाही. घोडं नाही कळालं तुम्हाला? तदेव लग्न सुदिनं तदेव. घोड्यावर बसलं की वाकावत लागतं राजो. की प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्याला सुद्धा दास येतो. मागचे घड्याळ पाहिलेत का? नाही का? हो नाही, फोटो काढा आता. गंजा काढाय नाही ना. माझ्या लग्नात नव्हता म्हणून येईना आता मांडलाय. हा कशाचा कॅमेरा आणि कशाचं काय आले. असंच लग्न लागलं आमचं. ऐक नाही फकरू महाराज. गावकरी येत ना आमचे. हे आमचा प्रशांत गावकरी, हे तिरुवांना रोज येत होते का? हो हो, मायापासूनच सुरुवात झाली वनडेला. पिशवी काढली आणि पिशवीतले लाडू मोजले. नवमी, दशमी, एकादशीचा लाडू नव्हता, द्वादशी 3 लाडू. एवढे शिल्लक राहायला पाहिजे, पण लाडू जास्त शिल्लक आहेत. त्याचा अर्थ आजची नवमी नाही. समाबाई पुढंच होत्या. पदर धरला समाबाईचा. माय आयुष्यभर तू वारी करीस. मी ज्या वेळेसपासून वारी करतो त्यावेळेसपासून तू माझ्या पुढं असशी नगर प्रदक्षिणेला आणि मी तुझ्या मागे. माझ्यापेक्षा 2 वाऱ्या समाबाई तुझ्या जास्त झाल्यात. तू आम्हाला आदरणीय आहेस. खोटं का बोललीस? रूप प्रगट झालं. ते रूप होतं विटेवरच्या मालकिनीचं. पाठीमागचा जो वारकरी होता तो विटेवरचा मालक. आणि कडकडाटून बोलोबा महाराजाला मिठी मारली.
माफ करा, तुमचं शरीर थकलं होतं, याच्याकरता अकलूजचं पंढरपूर तयार केलं. कोण्या गावाचं पंढरपूर तयार केलं? अकलूजचं पंढरपूर तयार केलं. एक रात्रीपुरतं. दृष्टांत संपला. एका वारकऱ्यासाठी त्याची तगमग पाहिल्याच्या नंतर, मारुतीरायाने भगवान शिवजीनं संदेश दिल्याच्या नंतर त्या वारकऱ्यासाठी त्या गावाचं पंढरपूर तयार करतो जगाचा मालक. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास. एक 5 मिनिटं नामदेवरायचं चरित्र ऐका, फक्त 5 मिनिटं. माफी मागतोय, मला तुम्हाला त्रास द्यायचा. अरे बापरे, 11वीच झालीत. नामदेवरायाची ताकद किती मोठी होती माझ्या. किती मोठे नामदेवराय, किती मोठे नामदेवराय होते. नामदेवरायाला एका देवीच्या उपासकानं दटिलं. तो परिसा भागवत होता. परिसा भागवत हा नंतर अधिकारी झाला, वारकरी संप्रदायात नंतर आला. अगोदर हा शाक्तपंथी होता. शाक्तपंथी म्हणजे देवीचा उपासक होता. देवीला मानू नका असं म्हणत नाही, पण देव्यात त्या माना ज्यांना बोकडे लागत नाहीत त्या. ज्या देवीला आठखुरी मेंढी लागती, ज्या देवीला कोंबडं लागतं, ज्या देवीला बोकड लागतो, ज्या देवीला रेड्या लागतोय. आषाढाच्या महिन्यात रेड्या कापित होते पहिले, त्याला सार्थक नावाचा विधी म्हणत होते. असल्या देवींना मानायचं नाही. अहो देवी माना ना. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, लावण्य मनोहारी ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुलदीपा, मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. तिला माना. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ह्या देवींना माना. फार 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 देवता आहेत. ज्या जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांना अश्वारूढ असणाऱ्या राजाला तलवार दिली, त्या जगदंबेला माना. जिथं हिंसा होती, हत्या होती, ती देवी मानायची नाही. आदरणीय पूजनीय नामनिष्ठ सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकर, इथं जालन्याच्या बाजूला आनंदगड नावाचा एक गड आहे, तिथं सद्गुरू भगवान बाबा आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली. ऐकलं त्या गावानं. आता कोणी तिथं हिंसा करायचं काम नाही. दुसरं एक गाव कोणतं रे? नांदापूर. आणि आपण कीर्तनाला गेलो ते वाघरूळ आणि नांदापूर, जालना जिल्ह्यात गाव. दोन्ही गावातली हिंसा देवी पुसली, बंद केली. काय पुण्य असेल त्या महात्म्याला. आमच्या चारठाणला एक ते मनमत आप्पा म्हणून एक होते, मिरच्याचे व्यापारी होते. मिरच्याचे व्यापारी होते चारठाणला. आणि त्यांची चिरंजीव आमच्या शिरूला शिक्षक आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य लागतं या लोकांना. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य लागतंय. हे भंगारी भुंगारी कृत्य आपल्या देवांपुढे नसावा. सात्विक सदाचार पुण्यशिला असावा. लय धमक असेल ना तर 5 क्विंटल गावरान तुपातला मुगाचा शिरा खाऊ घाल ना, ते शेपुडीचं पोट्ट खाऊ घालायला. चुकीच्या गोष्टी आहेत त्या, चुकीच्या गोष्टी. असे सात्विक सदाचार पुण्यचार करा. असो ते शाक्तपंथी थोडासा नामदेवरायाच्या विरोधात गेला, त्याला परीस दिलता जगदंबेनं. आणि मग तो परीस नामदेवरायाने राजाईच्या हातातला घेऊन पाण्यात टाकला. तो परिसा भागवत आला. नामदेवा वाईट शब्द बोलला तो म्हणत नाही मी, कारण माझी पात्रता नाही. तो परिसा भागवताना नामदेवरायाला जे शब्द वापरला तो शब्द वापरायची माझ्यात ताकद नाही, कारण माझी लायकी नाही. मी त्या नामदेवराय तुकोबरायच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो. त्यांच्या विरोधात बोलायची आपली ताकद नाही. म्हणजे त्यांना विरोधात नाही, दुसऱ्यानं वापरलेला. बिभीषणाला मूर्ख नावाची पदवी आहे. मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाणा. पण पदवी कोणी दिली? ती अधिकारी व्यक्तीने दिली, आपण नाही. आपण का मग बिभीषणाला मूर्ख म्हणायचं नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर वाचविलं. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ, आणि प्रतापे सबळ नामाची आगलगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैशी बचाई रे. राम नामाच्या ताकदीनं बिभीषणानं स्वतःचं घर जळू दिलं नाही. इतका नामधारक बिभीषण होता. महाराज जरी त्याला मूर्ख म्हणले असतील तरी मी म्हणायचं नाही, आपली ती पात्रता नाही. नामदेवरायाला फार घाणेरड्या शब्दात परिसा भागवत बोलला. नामदेवरायाने सांगितलं, भागवतजी सुनिये. नामदेवरायाला हिंदी येत होती, म्हणून हिंदी अभंग नामदेवरायाचे आहेत. हिंदी अभंग तुकोबरायचे येत होती त्यांना हिंदी. ते गोड बघा, तुम्ही काव्य बघा नामदेवरायाचं, अत्यंत गोड आहे. आणि मग बाहेर आले स्नान करून. परिसा भागवताना सांगितलं, नामदेवा आमचा परीस द्या. विटेवर